ईपीएफओच्या वाढीव व्याजदराची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार, लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. राहुल गांधींची शेख चिलीची स्वप्न, अमरावतीच्या सभेत अमित शहांकडून टीका. राहुल गांधी सत्तेत येत नाहीत, ट्रिपल तलाक पुन्हा लागू होत नाही, अमित शहांची गर्जना. राहुल गांधींची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना वर्षाला 1 लाख, सर्व तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करण्याचंही आश्वासन. राणांनी मैदान मिळवलं तरी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार, राणांना पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, दिनेश बुब यांच्या प्रचार सभेत बच्चू कडू यांचा निर्धार. बच्चू कडूंना मोठे भाऊ म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल, बच्चू कडूंनी अमरावतीत भांडणं लावली, नवनीत राणांची टीका, तर रवी राणांकडून बच्चू कडूंचा तमाशाखोर उल्लेख. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात राज्यात 8 तर देशभरातील 89 मतदारसंघात मतदान. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल. बीडमधून पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, तर पुण्यातून वसंत मोरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौ पर्यंत सर्व प्रकरणांची फाईल माझ्याकडे, मर्यादा पाळा नाहीतर सगळं समोर आणेन, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, मोदींचा जुना व्हिडिओ दाखवत महागाई बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल. काँग्रेसच्या काळात गॅस दर वाढले, मात्र संधी मिळताच मोदींनी गॅस दर कमी केले, त्यामुळे पवारांनी आम्हाला सांगू नये, आमच्याकडेही त्यांचे व्हिडिओ आहेत, फडणवीसांचा इशारा. प्रीतमताईची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधून उभी करते, पंकजा मुंडेंचं बीडमधल्या सभेत वक्तव्य. अमेरिकेत वारशामध्ये मिळालेल्या संपत्तीवर 55% कर लागतो, भारतातही असं करण्यावर विचार झाला पाहिजे, अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संगीतकार AR रेहमान यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान, तर अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.